पेक्षा रामरायाच्या हाताने मरण आलेलं कधी बरोबर आहे की नाही? आपला शेवट सुद्धा असा गोड व्हावा. जर आपल्याला देवाच्या हाताने मरण यावं तर किती भाग्यवान आपण ठरवू. मग मारेच मामाला आठवलं, जातो म्हणे मी हरी म्हणून, तुम्ही उठा म्हणे अंगावरून माझ्या, नाहीतर असाच माझा प्राण जायचा म्हणे. कारण रावण होता तो, आताचा साधारण मनुष्य नाही. रावण त्याच्या अंगावर बसला, सुरी उपसणार तेव्हा मारीच मामा म्हणताय मी जातो म्हणे हरीण मरून, आणि झालो तर मला रामाच्या हातनं मरण येईल म्हणे. हरीण झालो तर मग याच्या हातून मरून मला काय नरकाला जायचंय का म्हणे. बघा, रावणाच्या हाताने जर गेलो तर मला नरकाला जावं लागेल म्हणे. आणि बघा, पूर्ण शरीर लदबदलेलं आहे. एवढं सुंदर हरीण बनलं, रत्न आभूषणांनी सोन्यासारखं हरीण दिसतंय. अरे, आणि ती हरीण बनले मारीच मामा. जानकी सोन्याचं हरीण नसतं ग. जानकी माता म्हणते रामराया ते सोन्याचं हरीण मला पाहिजे म्हणे. तुम्हाला सांगून गेलो, स्त्री हट्ट, बाल हट्ट, राज हट्ट आपल्याला पुरवावाच लागतो. म्हणून स्त्रीचा हट्ट सुद्धा देवाला पुरवावा लागला. मला ते हरीण आणून द्या. कोणाला म्हणते? अयोध्येच्या राजाला, रामरायाला म्हणते मला ते हरीण पाहिजे म्हणे. ते हरीण मला आणून द्या. पण बघा, देवाला सुद्धा काय करावं लागलं, आपल्या पत्नीचं ऐकावं लागलं. मज आणून द्यावो हरीण अयोध्यानाथा. काय म्हणताय सीता माता? काय म्हणते? मला ती हरीण काय करा तुम्ही आणून द्या. मज आणून द्या हरीण अयोध्यानाथा. स्वामी फार सुंदर हरीण आहे म्हणे, ते सोन्याचं हरीण आहे म्हणे, ते मला ते हरीण पाहिजे म्हणे. सोन्याचं आहे, त्याला हिरे माणिक मोती लागलेले आहे, आणि ते हरीण मला काय करा तुम्ही धरून आणून द्या. आणि तुम्हाला ते हरीण धरणं काही कठीण नाही म्हणे. तुम्ही काय करा, मला ते हरीण आणून द्या. मग हरण धरण काही कठीण नाही, मला हरीण धरून द्या, पकडून द्या. राम म्हणताय जानकी तुला हरीण कशाला पाहिजे? पण बघा, सोनं पोटाला खायला देत नाही. अगं जानकी, अगं सीते, तुला ते हरीण कशासाठी पाहिजे? मग राम आणि सीता माईला विचारलं, जानकी कशाला पाहिजे हरीण? हे सोन्याचं हरीण कशाला पाहिजे तुला? सीता माता म्हणते कशासाठी लागतंय सांगू का? जाताच पाहतील हरीण सासवा जावा, करतील कै भरत आपुला हिवा. ठेवीन मजकडे अमोलिक ठेवा. मी माझ्याकडे जपून ठेवल. काय करेल म्हणे? मी माझ्याकडे 14 वर्ष जपून ठेवते म्हणे. थांबला कशासाठी हो धनुर्दय, आणून द्या हो हरीण अयोध्यानाथा. बघा, सीता माता म्हणते मला ते हरीण पाहिजे, आणि तुम्ही मला काय करा आणून द्या. कशासाठी लागतं? तर आपण वनवासानंतर परत जर गेलो अयोध्यामध्ये तर सर्व सासवांना मी दाखवल म्हणे. सीता माईला निवेदन केलं रामरायाच्या समोर. भगवान म्हणतात ठीक आहे, पण सीता माईचं चालूच आहे, जा पटकन जा, जा पटकन जा, जा पटकन जा. मज आणून द्या हरीण अयोध्यानाथा. मज आणून द्या हो हरीण अयोध्यानाथा. त्या भगवंताला विनवणी करते. आणि स्त्री हट्ट हा माणसाला पुरवावाच लागतो, त्या देवाला सुद्धा स्त्री हट्ट पुरवावा लागतो. पण बघा, मग त्या ठिकाणी काय केलं, देवाने ठरवलं की आपल्याला आता हरीण आणावीच लागणार. कोणासाठी? आपल्या पत्नीसाठी. कारण बघा, तुम्हाला सांगून गेलो, स्त्री हट्ट, बाल हट्ट, राज हट्ट हा आपल्याला पुरवावाच लागतो. मला ते हरीण पाहिजे. सीतामाई राघवेंद्र सरकारला हट्ट पुरवण्यासाठी विनवणी करते. हरण दिसलं, पण हे मायावी हरीण होतं. काय होतं? मायावी. कारण स्त्रीला, त्या सीता मातेला ते फसवणारं हरीण होतं. ते फक्त त्यांना गोंधळून टाकणारं हरीण होतं. ते खरोखरचं हरीण नव्हतं. तो
तो हरिण कधी अदृश्य होत म्हणजे कधी ते हरण दिसायचं तर कधी गायब होऊन जायचं। राम भगवंत त्याच्या पाठीमागे चालत 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 दूर जात आहे, पण ते हरिण कधी दिसायचं तर कधी फार लांब दिसायचं। असं करत करत राम भगवंत त्या हरिणाच्या पाठीमागे जाताय, दूर गेले आणि मग हरिण रामाला दूर घेऊन गेलं, पण ते हरिण आता हाताला लागेना। मग रामाने भात्यातून बाण काढला आणि जसा बाण सुटला, सु 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 करत बाण सुटला आणि तो त्या हरणाला लागला आणि मग हरिण मूळ रूपामध्ये आले आणि त्याने आवाज केला, लक्ष्मणा धाव, लक्ष्मणा वाचव, लक्ष्मणा वाचव। आक्रोश करायला लागले, ओरडायला लागले। ते मग तो आवाज लक्ष्मणाच्या कानावर नाही तर सीतामाईच्या कानावर गेला। कोणता आवाज? भगवंत ओरडताय, लक्ष्मणा धाव, लक्ष्मणा वाचव। हा आवाज सीतामातेच्या कानावर पडला, कारण रामाला शूर्प नखेच नाक आणि कान कापल्यावरच तिचा आपण त्या ठिकाणी तो आपला बदला घेईल, ती शूर्पणखा आपला बदला घेईल याचा भास होत होता रामरायाला। आता इथून पुढचा जो प्रवास आहे तो कठीण आहे म्हणे, कारण लक्ष्मणाने काय केलं होतं, त्या राक्षसीचं नाक कापलं होतं, कान कापलं होतं, म्हणून इथला पुढचा प्रवास आपल्याला दुःखाचा भोगावा लागणार, कठीण जाणार आहे। म्हणून सीता मातेला सांगितलं, या कामात जानकी तुझ्यामुळे मला थोडीशी अडचण येईल म्हणे, पण तुझ्यासाठी मला ऐकावं लागेल। तू काय कर म्हणे, तू अग्नीमध्ये गुप्त राहा म्हणे। सीता मातेला सांगितलं, तू अग्नीमध्ये गुप्त राहा। आणि मग हा आवाज ऐकल्यानंतर पर्णकुटीत सीतामाई बाहेर आली आणि लक्ष्मणाला म्हणते, भाऊजी तुम्ही काही ऐकलंय का? कोणाला म्हणते? लक्ष्मणाला म्हणते, तुम्ही काही ऐकलंय का म्हणे? मला तुमच्या भावासारखा भास झाला म्हणे, तुमच्या भावाचा आवाज आला म्हणे। पण दादा म्हणतोय, लक्ष्मण दादा म्हणताय, सीतामाई म्हणताय, भाऊजी तुम्ही तुमच्या भावाचा आवाज ऐकला का म्हणे? सीतामाई म्हणताय, अहो तुमचे भाऊ अडचणीत आहे। लक्ष्मण धाव असा आवाज मी माझ्या कानाने ऐकला म्हणे, तुमचे दादा काहीतरी अडचणीत आहे म्हणे, तुम्ही काय करा, पटकन दादाकडे जा म्हणे। बघा, जी गोष्ट आपल्या जीवनात घडणार असते ती घडल्याशिवाय राहत नसते। सीतेचं हरण होणार होतं, म्हणून इकडे काही झालं तरी सीतेचं हरण होणारच होतं। बघा, लक्ष्मण धाव असा आवाज मी ऐकला म्हणे। लक्ष्मणजी म्हणतात, वहिनी जग जेव्हा अडचणीत येतं तेव्हा सारं जग माझ्या दादाची आठवण काढतं आणि माझ्या दादाचं नाव घेतं। जगाला संकटातून वाचवणारा माझा दादा आहे म्हणे, माझ्या दादाला कुठलं संकट येणार नाही म्हणे। कारण जर जग दुःखात जर असलं तर दादाच्या नावाने ते दुःख मिटून जातं म्हणे, मग माझा दादा त्या दुःखात नाही पडणार म्हणे। माझ्या दादाला कधी दुःखाचं निवारण करावं लागणार नाही म्हणे, कधी संकट येणार नाही माझ्या दादाला। पण बघा, सीता माता म्हणते, तुम्ही जा, दादा अडचणीत आहे, तुम्ही जा। काय सांगितलं दादांनी? तुम्हाला सोडून कुठे जायचं नाही मला सांगितलेलं नाही म्हणे। कोणाला? आपल्या वहिनीला म्हणतोय, सीता मातेला म्हणतोय, दादाने मला सांगितलेलं आहे म्हणे की तुझ्या वहिनीला सोडून कुठे जायचं नाही। ज्या लक्ष्मणाने आजपर्यंत जानकी मातेचं तोंड सुद्धा पाहिलं नाही, ती जानकी माता म्हणते लक्ष्मणजी बद्दल थोडेस चुकीचं बोलते। काय बोलते बघा, लक्ष्मणा मला माहिती, मला कळून चुकलंय, तू कैकेयीशी सहभागी झालेला आहे। बघा, ज्या वहिनीसाठी, ज्या वहिनीला आपली आई मानायची लक्ष्मणजी, ती वहिनी थोडीशी आज वाकडी बोलते। कोणासोबत? लक्ष्मणासोबत। मला माहित आहे म्हणे की तुम्ही कैकेयी सोबत मिळालेले आहे म्हणे। अरे पत्नी सोडून यायचं कारण काय? मला आज कळतंय म्हणे की तू सुद्धा कैकेयीच्या कटस्थानामध्ये सहभागी झालेला आहे म्हणे। तुलाही वाटतं राम मरावे, तुलाही असं वाटतं म्हणे राम मरावं। अरे किती दुःख झालं असेल त्या लक्ष्मणाला। म्हणून शब्द सुद्धा कसे वापरावे। अरे समोरच्या जर आपल्या शब्दामुळे त्रास होत असेल तर आपण शांत बसलेलं केव्हाही चांगलं। सीता माते सोबत 14 वर्ष वनवास भोगताय, पण आईची उपमा दिली सीता मातेला। कधी वर डोळे बघून सुद्धा बघितलं नाही सीता मातेकडे, आणि आज ती सीता माता लक्ष्मणाला म्हणते तू चुकीचा वागतोय माझ्यासोबत। त्या लक्ष्मणाला काय वाटत असेल? त्या लक्ष्मणाला फार वाईट वाटतं।
पण सीतामाई एवढं भयंकर बोलल्या, लक्ष्मणजीच्या अंतकरणाला हे शब्द बाणासारखे भयंकर लागले. वहिनी हे काय बोलताय तुम्ही? लक्ष्मण रेषा ओढतो मी आणि मग जातो म्हणे माझ्या दादाकडे. तुमची इच्छा आहे ना मी दादाला घेऊन यावं?